षटकार आणला तर प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि स्टीवा मार्काप्रमाणे सगळं दोन सक्के भाऊ आहेत, सक्के भाऊ आहेत त्यांच्याकडून. आणि दोन सक्के बंधू, ज्याची ऑस्ट्रेलियामध्ये सक्के बंधू त्याची ह्या संघामध्ये सक्के बंधू. परंतु परंतु बक्षीस आले का अनिल सर, आकाश सर, काय म्हणावं लागेल? बक्षिसांची खरंच बनली पाहिजे, कारण आपल्या गावच्या नावासाठी खेळतोय. मग बीसीची मल्लोर काय म्हणाल? आपलं नाव दर्श दर्गे यांच्याकडून प्रेमला प्रत्येक षटकार मार्ग 100 रुपये आलाय. मला मालवण संघाचं ते सवाल आहेत, परंतु बघा काय भाबावलत. एटीएम खोलला झालाय. आणि अक्षय काय म्हणाल? एटीएम ओपन होतोय काय? हो हो हो, झालाय झालाय झालाय. परंतु बा 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 ना, अर्गवलाय रे, अर्गवलाय. नाही नाही नाही, एकच धाव रे. मला वाटला होता 2 धाव भेटतील, पण तू नाही झालाय. 2 धाव झाले काय? मग ठीक आहे, चला 2 तर 2 आपल्या संघाला भेटले तर 2 धावसंख्येमध्ये वाढतो. सांगतो काय बोलतो आकाश सर? सावकार आला होता, पाहिजे होता, पण तो नाही आलाय. धावसंख्या झाली ती 4. आकाश सर बघा, आलेला मोका घालावलाय आणि तो महागडा ठरू शकतो. इतिहासामध्ये घ्यावी आहे, जो झेल सोडला तो झेल. खेळाडू एवढा महागडा ठरू शकतो ना आकाश सर, काय म्हणावं लागेल? नक्कीच. आणि झेल कोणी सोडलाय? स्वतः संघनायक हितेंद्र यांनी, स्वतः संघनायक विकेट किपरच्या मागे. खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती यश याची. एक एक हार्ड हिटर फलंदाज बाद झाला असता जर हा झेल सोडला असता, तर घेतला असता. तर बघूया आता कशा प्रकारे यश. आणि बघा त्याच पद्धतीने परत एकदा आता मात्र कोणती चूक नाही करत आहे. बाटली माटी छोट म्हणताना ज्याला वाचवला होता आणि झाल्यामध्ये अडकवली. सुरमईचा मासा लागलाय. दाखवला आणि मला घरचा रस्ता दाखवला ना. काय म्हणावं लागेल तर क्षेत्रज्ञ अक्षय सावंतवाडीचा अक्षय, हात वरती कर. काय म्हणावं लागेल? संध्याकाळी सुरमय आहे, कारण आलाय फटका आलाय. परंतु एक धाव शिवाय दुसरी धाव घेते नाही धावा झाला. काय नाचणार? संध्याकाळी नाचा, संध्याकाळी डीजे बंद झालो, आपण नाचू. रात्रभर नाचायचं या मैदानावरती. हा मैदान आमचाच आहे. रात्रभर नाचायचं या मैदानावरती. हो आमचाच आहे. आम्ही ह्या मैदानावरती जन्म घेतला, ह्या मैदानावरती नाचायचं रात्रभर. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाजरोळी गावठणवाडी संघाची धाव संख्या झाली ती 1 गडी 5. आता संघातर्फे दुसरं आणि वैदिक गोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो भूपेंद्र. शकतात, कारण पहिल्या षटकात 5 धावा आलेत. परंतु संघर्ष करावा लागेल आपल्याला. सर्दी झाली तर 20 घ्यावं लागतं, परंतु सामना जिंकायचा रिस्क घ्यावं लागेल. आणि नाही बाबा 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 बाबा, तू धाव. अरे मी पारत करतो, साशाची पण पारत केली, डुक्कराची पण केली, परंतु मी नाही तुला सोडणार. कारण का मला काय म्हणतात रणंदर, आणि संघाला बाद केलं खेळाडूला. आकाश सर काय म्हणावं लागेल? पहिल्याच चेंडू होतील, खेळाडू बाद होतोय. आम्ही आपण संध्याकाळी करू डान्स, आम्हाला पण आता डान्स करावा लागेल. इकडे बाहेर या, मोर. हा चला पुन्हा एकदा. हो सुंदर, बघा कॅच पकडा. ओ गा 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 गा, हात तो छान मंडण करता उस्मान पटेल बोलतो त्याला, मला वाटतं काय म्हणावं लागेल.
मंडणगड तालुक्यात नावाजलेला असा हिरा आहे. कारण मी सकाळपासून बघतोय षटकार मारतोय, अनेक षटकार यांनी मारले सुद्धा, परंतु आजच्या घडीला त्यांनी कॅच सुद्धा चांगला झेल घेतलाय. तो कोण? अक्षर राटाळे. काय म्हणतो आकाश सर, त्याच्या नावाप्रमाणे डंका वाजवतोय तो खेळाडू. ओमकार आता प्रथमच ओमकार चेंडूचा सामना करणार, परत एकदा हिट करायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा काय संबंध आला नाही आहे. हा देखील निर्धाव चेंडू, सलगचे 3 चेंडू निर्धाव, 1 धाव मिळाली पहिल्या चेंडूमध्ये. फक्त धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या होते ती 6. 3 गडी बाद 6, सलगचे 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये मोठा फटका मारावा लागेल आकाश सर, नातर जवळजवळ 6 झाले. 5. बघा 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 गोलंदाज बघा किती हवासलेला आहे. कारण त्याला सुद्धा माहिती आहे असा गोलंदाज पाहिजे संघाला. प्रत्येक चेंडू मला वाटतं डान्सर जरा बाहेर मागवलेला आहे अमेरिकेतून, असू द्या, परंतु पहिला चेंडू आम्हाला आणि 1 धाव मिळते. धावसंख्येला वाढते, धावसंख्या 6. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पंच काय सांगते आम्हाला? 2 चेंडू शिल्लक आहेत का पंच? मोठे फटके मारावे लागतील ना, तर मग काय ढागात 22 आहे, परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत आम्हाला सांगते ते सुद्धा. 2 चेंडू मध्ये 6 धावा झाल्या आतापर्यंत. नाही, एवढी धाव काय पुरेशी नाही. फायनलचा सामना आपण खेळतोय, परंतु 2 चेंडू मोठे फटके आले ना. अक्षय सावंतवाडीचा काय बोलतोय? उद्या 9-13 गाडी पकडावी लागेल. नाही 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 जमलं, नाही जमलं. 9-15 विराट नाही जमली, परंतु 9-30 ची गाडी पकडावी लागेल. मग शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती धडकेवर फलंदाजी करावी अक्षय, कारण का गेटवर उभा असतो तो 9-15च्या गाडीला. आजच्या घडीला बघूया आणि शेवटचा चेंडू. हो, काय म्हणावं लागेल, चिडला नाही, आणि त्याला अडगावलंय. 2 धावा झाले, तिसऱ्याचा प्रयत्न मध्ये आहे. चेंडू खडबडतोय बडबडतोय, परंतु 2 धावा पूर्ण. अंकुशजी जी कुमार अंकुशजी आगरे यांच्या या ठिकाणी मला वाटतं आगमन झाले. त्यांनी यायचं व्यासपीठावर, वेळात वेळ काढून आपण आलात आणि आम्हाला सहकार्य केलात. सामन्याच्या प्रत्येक आपल्या गावामध्ये कॅमेरामॅन इकडं जरा बघा. ओ दादा इकडं लक्ष द्या, इकडं. आता बरोबर आहे. अंकुशजी आगरे बघा, एक स्टार खेळंदाज आहे, त्यांनी सन्मान चिन्ह दिलाय. टाळ्यांच्या घरात स्वागत झालं पाहिजे मित्रांनो, टाळ्या वाजल्या पाहिजे. नाही वाजत टाळ्या, कारण ह्या सन्मान चिन्ह प्रत्येक गावामध्ये पोहोचलंय अंकुशजी आगरे यांच्याकडून. आजच्या घडीला मोठ्या टुर्नामेंट मध्ये आम्हाला सहकार्य केले, या सामन्याचे त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे आणि स्वागत असेल या सामन्याकरता. फायनलच्या सामन्यामध्ये हे बघा डान्सर पण मागवलं बाहेर गावरून, काय करायचं हो, यांना काय रांडायचं काय समजा पण आहे. चला या, डान्स झाला पाहिजे, कुठला पण सांगा. संध्याकाळी होईल, संध्याकाळी रात्री, आता नाही. वेस्ट इंडिजवर जिथे 9 धावांची गरज. काय आकाश सर बरोबर आहे, 9 धावांची गरज आहे. मोठ्या टुर्नामेंटचा पण फायनलचा सामना आहे, एवढ्यापर्यंत जातोय. 12 चेंडू आणि 9 धावा, परंतु करावं लागेल, काय म्हणावं लागेल ती आकाशी.
चला पहिला चेंडू होतोय, परंतु परंतु गगड काय पंचाला पाहिजे, पंच सामना चालू करायचा आहे. जिथे 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज, हार हार म्हणावी लागेल ना, परंतु नाही काय म्हणावं लागेल, जिथे जिथे 12 चेंडू मध्ये 9 धाव. 12 चेंडू मध्ये जिथे 9 धावांची गरज आहे, परंतु मी हार नाही मानणार. झालाय बाबा मोठा राडा, चला वाजवा वाजवा. ब्रँडच आहे ना सरकार मान्य देशी ब्रँड. हो हो हो, चला वाजवा वाजवा दादा, वाजीव वाजीव वाजीव. सॉरी, दापोली तालुका मंडणगड दापोली तालुक्यातले सर्व प्रेक्षक असतील, सॉरी माफ करा, परंतु आजच्या घडीला सामने चांगले सुरळीत होते. वाजवा डीजे. अच्छा, दापोली तालुक्यातील वांजोली गाव आणि मंडणगड तालुक्यातील आंबावली गाव, 2 तालुक्यातील लढत आहे. लढत बाबा, का पहिला चेंडू काय तो घास फोडून टाकणार रे? नाही जमला काय बाबा, डोलं बंद करून चेंडू टाकला काय? सावंतवाडीचा अक्षय बघते म्हणा राखे म्हणा, नाही जमला तर चेंडू. परंतु परंतु अजून 11 चेंडू आहेत. 11 चेंडू मध्ये काय करावं लागेल? डोलं बंद करून खेळावं लागेल की काका सर? पहिला चेंडू असा टाकला ना, घसपटी टाकला, घसपटी आपल्या अंडर बॉक्स मध्ये घसपटी टाकतो आणि डीजेला चान्स भेटतो काय? ते बघा नाचायला बघतात. आय बाबा बाबा, हो काय तो सूर्यका चेंडू. पंच काय सांगतो आम्हाला? डेट चेंडू, डेट चेंडू. इथं लागले घाई नाचायची. काय बघा इकडं, इकडं तर बघा, कॅमेरामॅनला पण संधी देत नाही. कॅमेरामॅन द्यावं का संधी? का नाचताय वाजीव वाजीव, परंतु नाही वाजवायला चान्स भेटत रे. संध्याकाळी भेटेल वाटतं रात्री 8 वाजता. 8 वाजता 12 वाजता आमचा मैदान आहे इकडे. जे म्हणायचं मारपीट पण करतात. हो 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 हो, काय तो सुरेखा चेंडू, काय म्हणावी लागल, त्याची धार लावून आलोय की काय? ओ बाबा बाबा, मी आलोय कुठल्या तालुक्यातून आलोय तेव्हा जे आम्हाला सांगते, दापोली तालुक्यातून आलाय सांगते बघा. सावंतवाडीचा अक्षय सांगतोय. अक्षय इकडे, अक्षय या. आपला संघ हारल्यापर्यंत आमच्या सांगतोय आम्हाला, कारण 9 पांढऱ्याचा टायगर बा, चॉकलेट बा आहे तो विरार लोकलचा अक्षय. सावंतवाडीचा अक्षय आहे तो. परंतु बघूया सुरेखा चेंडू, सुरेखा म्हणावं लागेल. आणि पहिला बघूया किती धाव मिळते. गांडावला आडगावला ये धाव धाव. तुम्हाला बघ कसं बॉल टेकवतो तुम्ही. नाही नाही नाही, आंबा पाडतो तसा पारीन मी आंबा वलट्याने, परंतु एकच धाव झाले. हा इकडं बघ बघा, गोलंदाज सांगतोय काय म्हणणार आकाश सर? सांगतोय 3 चेंडू मध्ये 1 धाव दिले आतापर्यंत. मानावं लागत त्याची गोलंदाजी करतोय तो. रिवा शॉट हा फटका उस्मान पटेल साहेबनी मारलाय. हो हो, दान 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 करतो षटकार. बंद आहे. हा चला चालू द्या. Mango.com षटकार. आलाय आणि संघ विजयी झालाय. माझा डॅन डीजे वाजव, तर नाच 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 नाच. कॅमेरामॅन इकडे, कॅमेरामॅन इकडे.